नमस्कार मित्रांनो, आज आपण बघूया संधीचा भाग 2। यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण स्वर संधी तयार कशी होते या संदर्भात बघितलं होतं। आता आपण स्वर संधीचा जर प्रश्न पेपरमध्ये आलं तर ओळखायचं कसं या संदर्भात बघणार आहे। एकंदरीत ट्रिक स्वरूपात आपण संधी ओळखायची कशी। स्वर संधी आपल्याला माहिती आहे, स्वर संधी ओळखणं तर सोपं झालंय, पण स्वर संधीचे जे उपप्रकार आहेत जसे त्यात वृद्धादेश संधी आहे, गुणादेश संधी आहे, दीर्घत्व संधी आहे। ही संधी आपल्याला ओळखायची कशी तर आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे। तर कोणताही वेळ न घालवता आपण लगेच व्हिडिओला सुरुवात करू। आणि जसं की आपलं वाक्य आहे, टीईटी पात्र आहे आणि टीईटी पात्र करून दाखवणारच, या वाक्याबरोबर आजच्या ह्या सुंदर अशा क्लासला आपण सुरुवात करू। पहिलंच वाक्य काय आहे बघा, एकमेकांना मिळणाऱ्या दोन वर्णांपैकी जेव्हा पहिला वर्ण स्वर असतो, तुम्हाला तर माहिती आहे ज्यावेळेस संधी होते त्यावेळेस दोन पद असतात आणि पहिलं पद दुसऱ्या पदामध्ये मिसळतं। त्यावेळेस जे पहिलं पद असतं ना त्याच्या शेवटी जर वर्ण हा आलेला वर्ण हा जर स्वर असेल, स्वर, तर ती संधी कुठली होते? स्वर संधी। आता स्वर संधी यामुळे आपल्याला ओळखणं एवढं सोपं जाणार आहे, तुम्हाला पुढे उदाहरणावरून समजून जाईल। परंतु त्याबरोबर आता उपप्रकारही कसं ओळखायचं ह्याचं पण आपण या ठिकाणी विश्लेषण बघणार आहे। तर पुढचा प्रश्न लगेच, आता सगळ्यात सुरुवातीला पहिली संधी येते कुठली? दीर्घत्व संधी। दीर्घत्व संधी म्हणजे काय ध्यानात आलं पाहिजे तुमच्या, जी संधी होऊन तयार होणार शब्द आहे तो कसला होणार आहे? त्यात आ येणार आहे। काय काय येणार आहे? आ येणार आहे, ई येणार आहे आणि उ येणार आहे। हे जर संधी होताना शब्द आलं की ही झाली दीर्घत्व संधी। आता बघा पहिला शब्द काय आहे? सूर्यास्त। ह्याची फोड काय आहे? सूर्य अधिक अस्त, बरोबर। आता मगाशी तुम्हाला पहिल्यांदा काय सांगितलं की पहिल्या पदातील शेवटचा वर्ण जर स्वर असेल तर स्वर संधी। मग आपल्याला इथं काय समजतं? याची फोड य अधिक अ, मग इथं काय आला? अ आला, अ आला ही झाली स्वर संधी। पण तुमच्या ध्यानात येते काय? सूर्या। आता इथं सूर्य, इथं या झालं, यामध्ये काय झालं? आ आला। बरं तुमच्या लगेच ध्यानात यायला पाहिजे आ आला म्हणजे दीर्घत्व संधी तयार होताना तयार होणारे वर्ण कुठले येतं? आ ई उ, म्हणजे आपल्याला आ आला, यापैकी आला, म्हणजे ही झाली दीर्घत्व संधी। प्रश्न दुसरा कुठला ऑप्शन आहे बघा, भीमार्जुन। आता भीमार्जुनची फोड काय होती? भीम अधिक अर्जुन। मग भीम मध्ये इथं काय आलं आपल्याला? अ आला, अ आला की आपली झाली स्वर संधी। बरं स्वर संधीतला उपप्रकार कुठला? आता दिसतंय आपल्याला तर भीम आहे, इथं भीमा झालं म्हणजे आ आला, यापैकी एक आला, म्हणून ही झाली दीर्घत्व स्वर संधी। आता त्या पुढचा शब्द बघा, आपण हे सगळे आता शब्द बऱ्यापैकी जे परीक्षेला विचारले जाणार आहेत तेच शब्द आपण या ठिकाणी घेतलेले आहेत आणि हे शब्द तुम्ही वारंवार जर तुम्ही केलं तर तुमची संधी कधीच चुकणार नाही। आता पुढचा शब्द बघा, दुळाक्षर। दुळ म्हणजे काय? थोडक्यात ह्याची फोड जर कशी होती? दुळ अधिक अक्षर। आता तुमच्या एक लक्षात लगेच यायला पाहिजे, ळ कसा बांधलाय? ळ अधिक अ येतो, मग स्वर आला, स्वर आली की झाली स्वर संधी। आणि इथं दिसतंय धुळ, इथं ळा म्हणजे काय झाला? आ आला, आ म्हणजे ह्यापैकी एक आला, म्हणून ही झाली आपली दीर्घत्व संधी। तसेच पुढे बघा आता, सूर अधिक असुर म्हणजे सुरासुर। इथं ठीक आहे दिसतंय अ आला की झाला स्वर संधी। इथं र थोडक्यात रचा झाला रा, म्हणजे या ठिकाणी आपल्याला आला आ आली म्हणजे दीर्घत्व संधी। आता या ठिकाणी बघा शन, क्षणार्ध। न इथं काय? न, इथं अ या, इथं ना, न अचा झाला आ, म्हणून झाली दीर्घत्व संधी। आता पुढचा बघू, आता मिष्टान्न, त्याचप्रमाणे मिष्टान्न पण आहे, मिष्ट अधिक अन्न, इथं झालं ट च टा म्हणून मिष्टान्न, म्हणून झाली दीर्घत्व संधी। या ठिकाणी बघा आता अजून शब्द आहेत काय? मदांग। आता मदांगची जर फोड केली तर आपल्याला लक्षात येतं की मद अधिक अंध, मदांध। मग इथं काय? द ची फोड कशी होती आपली? द अधिक अ, म्हणजे पहिल्या पदात अ आला, ही झाली स्वर संधी। आता पुढे जाऊन द चा काय झाला? दा झाला। जिथं संधी होती तिथं फक्त फोकस करायचं, बाजूच्या वर्णावरती लक्ष द्यायचं नाही।
तर इथं दा झाला, द चा झाला दा, म्हणून इथं आपल्याला लक्षात येतंय की आ हा वर्ण तयार झाला, नव्याने आ हा वर्ण तयार झाला, म्हणून ही झाली आपली दीर्घत्व संधी. आता पुढचा काय, पर अधिक अर्थ, या ठिकाणी पण असंच, इथं र आहे, इथं झाला रा, म्हणजे तयार होऊन आलेला वर्ण कुठला आहे, आ, म्हणून आ कधी तयार होतो, दीर्घत्व संधीमध्ये तयार होतो. त्याचप्रमाणे स्व अधिक अर्थ, स्वार्थाचं स्व म्हणजे फोड कशी होती त्याची, स्व अधिक अर्थ, इथं अ आहे, अ चा तयार काय झाला आपल्याला या ठिकाणी आ तयार झाला. आता पुढे बघा, सप्ताह, काव्य अधिक सप्तचं पण तसंच, सप्तच झालं सप्ताह, वेच झालं. आता या ठिकाणी बघा, काव्य अधिक अमृत, आता या ठिकाणी काय झालंय, व्या झालंय, इथं होतं व्य, म्हणजे अ चा काय झाला, आ झाला, म्हणून इथं तयार झाली दीर्घत्व संधी. आता पुढची उदाहरण काय बघू अजून. आता बघा, मुनी अधिक इच्छा, मुनिच्छा, इथं काय होता, ई होता, ई कसला होता, लहान ई होता, या ठिकाणी काय झाला, मोठा ई झाला. तुमच्या लक्षात येतंय, म्हणजे काय झाली ही दीर्घत्व संधी. आला बरोबर, इथला ई आला का, म्हणून ही झाली दीर्घत्व संधी. पुढे बघा आता काय, कविच्छा, कविच्छाची फोड काय होती, कवी अधिक इच्छा, इथं होता ई, ईच्या बदल्यात काय आला, तयार होऊन काय आला, दीर्घ ई, दीर्घ ई म्हणजे आपली झाली दीर्घत्व संधी. आता या ठिकाणी बघा, कवी इंद्र, त्यात झाला कवींद्र, म्हणजेच काय आला या ठिकाणी, कवींद्र म्हणजे दीर्घ ई आला, दीर्घ ई संधी होऊन दीर्घ ई तयार होत असेल, किंवा दीर्घ उ तयार होत असेल, दीर्घ आ तयार होत असेल, आ हा दीर्घच असतो, तर या ठिकाणी कुठली होती, दीर्घत्व संधी होती. आता इथं बघा, जोड अधिक अक्षर, परत एकदा कुठला आला, आ आला, या ठिकाणी आ तयार झाला. पहिल्या याच्याने समजतं आपल्याला संधी कुठली, मुख्य प्रकार, जोड शब्दावरून तयार समजतं आपल्याला संधीचा उपप्रकार कुठला, या ठिकाणी पहिल्या पदात शेवटी स्वर आला म्हणून स्वर संधी. या ठिकाणी दिसतंय आपल्याला आ हा तयार झाला, म्हणजे इथं दीर्घ वर्ण आला, म्हणून दीर्घ काय, दीर्घत्व संधी. तसं वधू अधिक उत्कर्ष, आता या ठिकाणी बघा, उ वर्ण काय समजलं आपल्याला, शेवटी स्वर आलाय म्हणून स्वर संधी झाली. आता इथं दीर्घ उ आलाय, काय अडचण नाही, आपल्याला उ कुठलाही चालतो, म्हणजे ह्या साईडला कोणता जरी, म्हणजे थोडक्यात पहिल्या पदात दीर्घ किंवा रस्व स्वर असला तरी चालतो, काय अडचण नाही. परंतु तयार होताना ज्यावेळेस आपली संधी तयार होणार आहे त्या ठिकाणी ती दीर्घ उ पाहिजे, म्हणून संधी तयार होताना इथं काय झालं बघा, दीर्घ उ तयार झाला, वधू अधिक उत्कर्ष, म्हणून या ठिकाणी काय आलं, आपली दीर्घत्व संधी आली. ही दीर्घत्व संधी या प्रकारे आपल्याला, दीर्घत्व स्वर संधी या प्रकारे आपल्याला ओळखायची आहे. आता या ठिकाणी बघा, आता बघा, गुणादेश संधी तयार होताना तयार होणारे वर्ण, म्हणजे काय, ज्यावेळेस गुणादेश संधी तयार होणार आहे, ज्यावेळेस संधी तयार कुठली, गुणादेश संधी तयार होणार आहे, त्यावेळेस तयार होणारे वर्ण कुठले, ए, ओ आणि अर, कुठले, ए, ओ आणि अर. आता पहिल्यांदा लगेच आपण पहिल्या टप्प्यावर यायचं, चंद्रोदय शब्द दिसला की त्याची फोड करा. चंद्रोदयाची फोड काय होती, चंद्र अधिक उदय, मग आपल्या ध्यानात येतं पहिलं पद कुठलं, चंद्र. आपल्याला संधी ओळखण्यासाठी पहिलं पद लय महत्वाचं असतं, मग पहिलं पद कुठलंय, चंद्र. मग चंद्र मधील तुमच्या लक्षात येईल या ठिकाणी अ आहे, अ आहे म्हणजे अ काय, स्वर आहे. मग पहिल्या पदातील शेवटचा जर वर्ण स्वर असेल झाले स्वर संधी. तर स्वर संधीचा उपप्रकार आपल्याला कसा ओळखायचा असतो, संधी जिथं तयार झाली ना ती वर्ण बघायचा. मग संधी कुठं झाली, इथं चंद्रोदय इथं तयार झाली, मग या ठिकाणी काय झाला, ओ आला. या ठिकाणी चंद्र ठिकाणी अ दिसतंय, परंतु या ठिकाणी काय आला, संधी होताना ओ आला. ह्याच्यावरून आपण काय ओळखलं, शेवटी स्वर आला म्हणून ही स्वर संधी झाली. परंतु या ठिकाणी तयार होताना ओ आला म्हणून काय झाला, आपली संधी कुठली झाली, गुणादेश संधी. कुठली, गुणादेश संधी. जर संधी तयार होताना ए, ओ आणि अर ह्यापैकी कुठलाही वर्ण येत असेल तर ती कुठली संधी होणार, गुणादेश संधी होणार. आता पुढचा शब्द बघा, सूर्य, सूर्योदय, सूर्य अधिक उदय, ह्या ठिकाणी आपल्याला काय दिसतंय, अ, बरोबर, सूर्याच्या शेवटी अ येतंय, ह्याच्याने ओळखले आपण स्वर संधी. बरं, या ठिकाणी आपल्याला दिसतंय
ओ, मात्रा एक मात्रा आला म्हणजे थोडक्यात तिथं ओ असतो. मग ओ आला मग काय झाली आपली गुणादेश संधी झाली. आता खालचा शब्द बघा बालोपसन, बालोपासन. मग आपल्याला कधी कधी बघा हे बघायची गरज नाही, आपल्या सहज दररोजच्या वाचनातून जे शब्द आलं का नाही, तुम्ही असं बघणार इथं ओ आला, ओ आला झाली गुणादेश संधी. हे दिसतंय देव अधिक ऋषी, हे तर आला अर आला म्हणजे झाली ही गुणादेश संधी. या ठिकाणी महा अधिक ऋषी, मग महर्षी रूचा झाला र, मग इथं महर्षी आला म्हणून ही झाली गुणादेश संधी. एवढं सोपं जाणार आहे, तरी पण आपण शब्द आहे असं बघू. या ठिकाणी बघा देववर्षी, देववर्षी जर फोड केली आपण तर काय येतंय बघा देव, देव म्हणलं की तर काय झाला व अधिक म्हणजे शेवटचा वर्ण आला ह्याच्यावरून काय समजलं आपल्याला, ही झाली आहे स्वर संधी. जर स्वर संधीचा उपप्रकार ओळखायचा आहे आपण पुढे येऊ. ह्या ठिकाणी रू होता, रूचा हिथं रपार आला, रपार पण काय असतो आपला र असतो, म्हणजे रूचा काय झाला आपला र झाला म्हणून ह्या ठिकाणी दिसतं थोडक्यात अर झाला. म्हणून गुणादेश संधी तयार होताना ही तयार होणाऱ्या वर्णापैकी काय आपला अर, म्हणून ही तयार झाला देववर्षी हा गुणादेश स्वर संधीचा हा प्रकार. या ठिकाणी बघा सस अधिक ऋषी, ससर्षी, म्हणजे आता या ठिकाणी बघा रू आहे, रूचा काय झाला इथं अर झाला, मग सस अर्शी, थोडक्यात जरा उच्चार सस अर्शी, मग ते दिसतंय तुम्हाला अर तयार झाला. म्हणून ही झाली आपली गुणादेश स्वर संधी. या प्रकारे आता पुढचा प्रश्न बघू आपण काय आहेत पुढची उदाहरणं. ही पण गुणादेश संधीची उदाहरणं आहेत. गुणादेश संधी तयार होताना ही लक्षात राहिलं पाहिजे आपल्या की ए ओ अर आला. सगळ्यात सोपं कधी असतं, समजा काना आपल्याला मात्रा समजला की लगेच एक मात्रा दिसला की गुणादेश संधी आपल्याला लगेच लक्षात आलं पाहिजे. आता या ठिकाणी बघा लोक अधिक उत्सव, आपल्याला पहिल्यांदा काय बघायचं, सगळ्यात सुरुवातीला कॉम्प्युटर्स मध्ये न जाताना पहिलं पद बघायचं. पहिल्या पदामध्ये जाऊन आपण स्वराचा थोडक्यात मूळ प्रकार संधीचा ओळखायचा. कसा ओळखता आपण शेवटच्या वर्णावरून. ह्या ठिकाणी दिसतंय आपल्याला क तयार कसा होतो, क अधिक म्हणजे शेवटचा काय आला आपल्याकडे आला, वरून आपल्याला समजलं स्वर संधी. ह्या ठिकाणी तयार होताना इथं लोक आहे बरोबर, लोकचं इथं काय झालं लोक को झालं, को झालं म्हणजे काय या ठिकाणी आला ओ आला. ओ म्हणजेच काय आपलं कधी येतो गुणादेश संधी तयार होताना काय येतो ओ येतो, म्हणून ही कुठल्या ह्याचा प्रकार झाला गुणादेश संधीचा प्रकार झाला. आता या ठिकाणी बघा गणेश अधिक उत्सव. आता गणेश श ची शेवटचा आपण फोड जर केली श ची काय होती श अधिक शेवटचा वर्ण काय झाला आली स्वर संधी. बरं कुठं संधी झाली गणेश अधिक उत्सव, गणेशोत्सव हे तयार काय झाला आपला ओ तयार झाला. मग ओ कधी तयार होतो आपले ओ कधी तयार होतो गुणादेश संधीमध्ये तयार होतो. म्हणून हे उदाहरण कसं झालं गुणादेश संधीचं झालं. त्याचप्रमाणे आता पुरुष अधिक उत्तम पुरुषोत्तम, आपल्याला इथून समजलं की कुठलीही स्वर संधी या ठिकाणी आला आपण कुठं संधी झाली इथं झाली पुरुष अधिक उत्तम पुरुषोत्तम. या ठिकाणी ओ तयार झाला म्हणून ओ तयार झाला कुठली संधी आली गुणादेश संधी. 1 सेकंदाच्या बघता क्षणी तो आपल्याला ओळखता येतं ही संधी कुठली ती. इतक्या दिवस तुम्ही संधी बघितली असेल अशी संधी तुम्हाला कुठंच शिकवली नसेल. पुढचा शब्द बघा निसर्ग अधिक उपचार, निसर्गोपचार. आपल्या काय लक्षात येतंय की इथं आता निसर्ग ह्याची जर फोड केली आपण तर कशी तयार होते बघा र अधिक ग अधिक शेवटचा वर्ण काय भेटला आपल्याला भेटला म्हणजे स्वर भेटला म्हणून संधी कुठली तयार झाली स्वर संधी. बरं याचा उपप्रकार कुठं ओळखायचा जिथं संधी होती तिथं बघायचा. संधी कुठं झाली निसर्ग अधिक उपचार काय झालं निसर्गोपचार. आता या ठिकाणी बघा इथं रप्पर ऑलरेडी होता फक्त ह्यात वाढलाय काय मात्रा वाढला एक मात्रा वाढला म्हणून इथं काय झाला ओ तयार झाला. हे लक्षात ठेवा निसर्गच झालं निसर्गोपचार म्हणून या ठिकाणी ओ तयार झाला. ओ तयार कधी होतो आपला गुणादेश संधीमध्ये ओ तयार होतो ए ओ अर. हे तुम्हाला समजलं असेल गुणादेश संधी कशा प्रकारे होती ते. आता पुढच्या संधीचा प्रकार बघू आपण. या ठिकाणी आपण बऱ्यापैकी स्वर संधी ज्या म्हणजे साधारणतः स्वर संधी जे प्रश्न विचारले जातात ना ते सगळेच शब्द या ठिकाणी घेतले. आपलं जे कन्फ्युजन होतं थोडंफार ते तुमचं दूर करण्यासाठी प्रयत्न करतोय आणि काही सेकंदाच्या आत
संधी कशी ओळखायची ही आपल्याला समजतं. ही तर आता बघा एकदम सोपं आहे. वृद्धादेश संधी ओळखणं सगळ्यात सोपं आहे. का ते बघा, या ठिकाणी बघायचं दोन मात्र आलं आणि तुमच्या फक्त लक्षात आलं पाहिजे तिथं संधी झाली, नाहीतर मात्र दुसरीकडे असायला पण तिथं संधी होणं गरजेचं आहे, तिथं फोड होणं गरजेचं आहे. तुम्हाला मत की असं लक्षात आलं की तुमच्या देहात या पाहिजे मत की फोड काय, तर मत अधिक ऐक्य हे ठिकाणी दोन मात्र आलं झाली वृद्धादेश संधी. एवढं सोपं आहे. आता जन ऐक्य, जन अधिक ऐक्य दोन मात्र आले, या ठिकाणी दिसतंय तुम्हाला दोन मात्र आले झाली आपली वृद्धादेश संधी. देव, देव अधिक ऐश्वर्य, दैवेश्वर या ठिकाणी दिसते आपल्या इथं हितच संधी झाली आणि ह्या ठिकाणी दोन मात्र आहेत, ही झाली आपली वृद्धादेश संधी. याचप्रमाणे आणि आतापर्यंत आपण बघतोय की ही जी संधीचा प्रकार सगळे स्वर संधीचाच प्रकार आहेत, त्यामुळे तुम्हाला फक्त वृद्धादेश संधी वगैरे सांगतोय मी. या ठिकाणी बघा प्रजा अधिक ऐक्य, प्रजैक्य या ठिकाणी संधी तयार झाली आणि तिथं किती येतं दोन मात्र येतं, म्हणून झाली कुठली वृद्धादेश संधी. आता इथं बघा गंगा अधिक ओघ, गंगोघ, बरोबर, गंगा अधिक काय ओघ, मग ह्याच ठिकाणी संधी होती, ह्या ठिकाणी काय दोन मात्र येतं, झाली आपली वृद्धादेश संधी. आता या ठिकाणी बघा कृपा अधिक ओघ, कृपोकची काय पुढ होती कृपा अधिक ओघ, दोन मात्र आहेत म्हणून काय झाली आपली कुठली संधी झाली, तर वृद्धादेश संधी ध्यानात ठेवा. ज्या ठिकाणी दोन मात्र तयार होतात त्या ठिकाणी आपली कुठली संधी होती वृद्धादेश संधी होती. आता या ठिकाणी बघा जमुना अधिक ओघ, या ठिकाणी संधी होते आणि ह्या ठिकाणी किती मात्र येतात दोन मात्र. एकंदरीत वृद्धादेश संधी तयार होताना हे दोन मात्रे ज्या जिथं संधी होते ना तिथं दोन मात्रे आले की आपली ती संधी झाली वृद्धादेश संधी. एवढीच वृद्धादेश संधीची व्याख्या आहे. फक्त तुम्हाला त्याची फोड ही बरोबर करता आली पाहिजे एवढीच या ठिकाणी अट आहे. नाहीतर वृद्धादेश संधी सगळ्यात सोपी आणि वृद्धादेश कशाचा उपप्रकार आहे स्वर संधीचा. म्हणजे एकंदरीत आपली संधी कुठली ओळखते आपण ही वृद्धादेश स्वर संधी. पुढचा प्रकार बघा आता काय शेवटची संधी कुठली यनादेश संधी. यनादेश संधीत काय होत तुम्हाला माहितीये की तयार होताना कुठल्या वर्ण येतात त्या ठिकाणी ये व र, हे कोणाच्या ठिकाणी येतात तुम्हाला सांगितलं होतं. ईचा काय होतो य होतो, ऊचा काय होतो व होतो आणि रूचा र होतो. तुम्हाला ह्याच्या अगोदर असं पण काय मी सांगितलं होतं वर्णमालेत की याला अर्धस्वर, अर्धस्वरातच काय होतं त्या ठिकाणी व्यंजन होतात. मग य र ल व ही इ उ रु लूचे थोडक्यात काय म्हणतात त्याला अर्धस्वर त्यांच्यासारखाच उच्चार असतो. मग ईचाच काय होतोय ये होतोय, ऊचा व होतोय आणि रूचा र होतोय. आता या ठिकाणी बघा आपल्याला पहिला जर वर्ण बघितला या ठिकाणी काय आहे व्यर्थ, व्यर्थचा काय झाला वि हा पहिला वर्ण आहे. या ठिकाणी आपल्याला काय दिसतंय रसवई, रसवई आणि या ठिकाणी काय झालं आपला ईचा इथं दिसतंय ई परंतु इथं झाला इय म्हणून ही कुठली संधी झाली आपली तयार यनादेश संधी. जर य व आणि र तयार होत असेल तर कुठली संधी होते यनादेश संधी. आता इथं बघा इथं पण काय आहे ई, बरं संधी कुठल्या ठिकाणी झाली इथं झाली, मग इथं ईचा काय झाला य झाला, य झाला कुठली यनादेश संधी. याचप्रमाणे आता इथं कुठला ई आहे ईचा झाला य. आता तुम्हाला जर सांगितलं की पहिल्या पदातील शेवटचा वर्ण स्वर असेल तर स्वर संधी, मग या ठिकाणी कुठली झाली संधी कुठली तयार झाली आपली यनादेश स्वर संधी. आता या ठिकाणी बघा ई आहे, ईचा काय तयार झाला य तयार झाला, बरोबर ना. आधी अधिक अक्ष अध्यक्ष याच ठिकाणी आपली संधी झालेली आणि तिथं य तयार झालाय मग कुठली झाली यनादेश संधी झाली. आता इथं बघा इथं काय ई शेवटचा वर्ण ई आहे, अतिउत्तम अति अधिक उत्तम अत्युत्तम या ठिकाणी संधी झाली आणि इथं ईचा काय आला य आला म्हणून अत्युत्तम झालं. त्याचप्रमाणे या ठिकाणी काय आहे ई आहे, ईचा या ठिकाणी संधी होताना या ठिकाणी संधी झाली प्रति अधिक अक्ष प्रत्यक्ष प्रति अधिक अंतर, इथं ई झालं ईचा काय झाला य झाला, ईचा य कधी आपला तयार होतो यनादेश संधीमध्ये, हे लक्षात आलं पाहिजे. पुढची उदाहरणं अजून बघा. आता बघा मनू अधिक अंतर, इथं काय दिसतंय तुम्हाला उ दिसतोय, उ या ठिकाणी होताना काय झालं त्याचा व झाला, उ वर्ण समजला आपल्याला स्वर संधी.
जोड शब्दाचा आपल्याला व तयार झालेला दिसतोय, म्हणजे ही कुठली संधी झाली आपली, लगेच तुमच्या लक्षात यायला पाहिजे की बाबा या ठिकाणी आपल्याला यनादेश संधीचं हे उदाहरण आहे. तसेच या ठिकाणी बघा उ आहे, उच परत इथं काय झालं सु अधिक अल्प स्वल्प, म्हणून ही कुठली यनादेश संधी झाली. थोडक्यात उचा झाला व. या ठिकाणी बघा परत एकदा इथं अणु अधिक अर्थ, या ठिकाणी आहे उचा झाला इथं व, म्हणजेच आपली झाली कुठली यनादेश संधी. तसंच या ठिकाणी बघा थोडी मिस्टेक आहे, मिस्टेक नाही खाली शब्द आहेत थोडे, हे थोडे आपण बाजूला ठेवू. या ठिकाणी बघा मनू अधिक अंतर, या ठिकाणी काय उ आहे, उचा काय झाला या ठिकाणी व झाला, कारण जोड अक्षर कुठं तयार झालंय आपलं या ठिकाणी झालंय, आणि त्याच ठिकाणी उचा व झालेला दिसतोय आपल्याला, म्हणून सुद्धा आपली ही संधी होते. या ठिकाणी बघा काय सु अधिक अल्प, या ठिकाणी दिसतोय आपला उचाच या ठिकाणी काय झाला परत एकदा व, मग आपली कुठली संधी तयार झाली या ठिकाणी उचा ज्यावेळेस जोड शब्द तयार होतो आणि त्या ठिकाणी उचा व असा उच्चार होत असेल तर त्या ठिकाणी यनादेश संधीचं उदाहरण आहे. तसंच या ठिकाणी बघा काय परत उ आहे, उचा या ठिकाणी दिसतोय कुठं जोड अक्षर कुठं तयार झालंय अनुवर्त, अणु अधिक अर्थ अनुवर्त, मग आपलं ज्यावेळेस उचा व होतो येचा ईचा ये होतो, तसेच रुचा र तयार होतो, त्यावेळेस आपली कुठली संधी तयार होती यनादेश संधी होते. आता या ठिकाणी पुढे बघू अजून आहेत का उदाहरण. ठीक आहे, आपली या ठिकाणी उदाहरण संपलेली. तर एकंदरीत आपण स्वर संधीचा पूर्ण टॉपिक आज बाकीच्यांसारखं नुसतं धावपळ करत किंवा व्ह्यूज साठी म्हणून आम्ही शिकवत नाही, तर एकदा समजलेली कन्सेप्ट तुमची कायमस्वरूपी लक्षात कशी राहील यासाठी आम्ही परिपूर्ण अशी तयारी आम्ही करतोय आणि तुम्हाला ते समजून सांगायचा प्रयत्न करतोय. तसेच आमचे बाकीचे पण व्हिडिओ आहेत, सामाजिक शास्त्र, गणित, बुद्धिमत्ता, अतिशय उत्तम असे शिकवणारी ही आमची फॅकल्टी आहे. तुम्हाला येणारे टीईटी पात्र करून देण्यासाठी आम्ही जबाबदार आहोत. त्यामुळं आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर तुमच्याही टीईटी करणाऱ्या मित्रांना आवर्जून पाठवा आणि व्हिडिओला नक्कीच लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.